हे आय एम बॅक. सो खूप दिवसानंतर मी आता व्हिडिओ बनवायला लागली. आय नो की खूप दिवसांचा गॅप पडला होता. काही माझे पर्सनल रिझन होते. त्याच्यामुळे मी व्हिडिओज वगैरे पोस्ट नव्हते केले, बनवले नव्हते एक्झॅक्टली. आणि आता मी कंटिन्यू YouTubeवरती व्हिडिओज बनवणार आहे, अपलोड करणार आहे. ते व्हिडिओ काही तुम्हाला मोटिव्हेट करतील, काही इन्स्पायर करतील, काही व्हिडिओमधून तुम्हाला सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी अतिशय मदत होईल. आणि असाच आजचा व्हिडिओ असणार आहे, जो की खूप हॉनेस्ट आहे, ज्यात मी फक्त खरं बोलणार आहे. सो वेलकम टू ग्रो विथ रेवा. मी रेवती, कॉन्फिडंट, बिनधास्त आणि लय 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 म्हणजे लय हळवी. तर हा व्हिडिओ जो आहे तो मी ह्याच्यासाठी बनवलाय की मी YouTube का सुरू केलं? म्हणजे मी YouTubeच का सुरू केलं? असं नाहीये की आज माझ्या डोक्यात विचार आलाय की हां, आता आपण YouTube सुरू करायचं आणि मी दुसऱ्या दिवशी लगेच YouTube चॅनल सुरू केलं. अजिबात नाहीये. मी खूप ओव्हरथिंक केलंय. मी करू का नको करू? काय करू? फ्रेंड्स काय म्हणतील? नातेवाईक काय म्हणतील? रिलेटिव्ह काय म्हणतील? तरी ही माझी जी जर्नी आहे ना, की मी YouTube कसं सुरू केलं आणि कसं मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केला, हे मला आज ह्या व्हिडिओतून सांगायचं आणि खूप खरं बोलायचं खूप खरं बोलायचं सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर झालं असं होतं, की मी एमबीएच्या फर्स्ट इयरला होते आणि नुकतं कॉलेज सुरू झालं होतं. पहिले 3-4 महिने खूप छान वाटलं. त्याच्यानंतर असाइनमेंट, सबमिशन, एक्झाम ह्याच्यामध्ये लिटरली मी खूप बिझी होते. मला मला वेळ पण नसायचा. पण असं झालं होतं, की मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. कारण मुळात ना मी शाळामध्ये जेव्हा होते ना किंवा माझं जे ग्रॅज्युएशनला मी होते, शाळा कॉलेजमध्ये मी सतत भाषणं करायचे किंवा मला कविता लिहायला आवडायचं. मी समोर येऊन माझी कविता सादर करायचे. स्टोरी टेलिंगमध्ये मला खूप इंटरेस्ट असायचा. सो माझ्यासाठी शाळेमध्ये असताना स्टेज, ते माईक, माझ्यासमोर असणारी सगळे हजारो संख्येनं ते सगळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, माझे मित्र-मैत्री, शिक्षक ह्यांच्या समोर उभं राहून मी काहीतरी बोलतेय. ही माझ्यासाठी एंगेजमेंट होतं. म्हणजे रोज शाळेला जायचं ते माझं एक कारण बनलं होतं माहितीये. आणि त्याच्यानंतर मी जसं ग्रॅज्युएशनला आले, माझं कॉलेज चेंज झालं आणि भाषणाची जी जागा आहे ना, ती एकांकिकेने घेतलं. म्हणजे मी नाटक करायला लागले, मी एकांकिका करायला लागले. खूप वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचा ग्रुप जायचा आणि तिथं मी रमायला लागले. म्हणजे मला ते खूप छान वाटायला लागलं. अभ्यासही असायचा. हॉनेस्टली सांगते, की मी अगदीच टॉपर वगैरे अशी अजिबात नव्हते शाळांपासून. मी एक ॲव्हरेज मुलगी होते. मला जेमतेम एक 60-70% पडायचे. पण मला ह्या गोष्टींमध्ये अतिशय म्हणजे लय इंटरेस्ट असायचा, की भाषण करणं, कविता म्हणणं, एखादं पुढे येऊन एखादी गोष्ट सांगणं आणि मग नंतर एकांकिका, नाटक हे शिकले, हे जमायला लागलं आणि नंतर मी डिसिजन घेतला, की आता आपण एमबीए करायचं. एमबीएला गेले. फर्स्ट इयरमध्ये गेले. त्याच्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं, की 1 मिनिट लिटरली काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी चुकतंय. म्हणजे मला जे हवं आहे ना, ते मला इथून मिळत नाहीये. म्हणजे इथं मी फक्त असाइनमेंट, सबमिशन, एक्झाम याच्यामध्ये मी गुरफटलीये. पण मला हवंय काय? मला इंटरेस्ट कशातून निर्माण होतोय, तर मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण होतोय आणि ती इंटरेस्टिंग गोष्टच माझ्या आयुष्यात घडत नव्हती. मग मी ठरवलं, की आपण YouTube काढूया का? YouTubeवरती व्हिडिओज वगैरे अपलोड करूयात का? आणि असं ठरवलं, जसा तो विचार आला ना, तसा तो भुरकट निघून पण गेला. कारण परत मी विचार केला, की आता एम-बी-ए करतोय आपण. आपले खूप जास्त मित्र-मैत्रिणी तयार झाल्यात. मग कॉलेजमधल्या मुला-मुलींनी माझे व्हिडिओ बघितले तर ते काय म्हणतील? ते मला हसतील का? मला नावं ठेवतील का? माझे रिलेटिव्ह मला काय म्हणतील? आणि ह्या सगळ्या विचारातून परत मी नाही लक्षात लक्ष घेतलं किंवा परत मग ठीक आहे, नाही आता आपण नाही YouTube करायचं. आणि परत असं कॉलेजचं सगळं सुरू झालं. नंतर आणि मला परत तसंच वाटायला लागलं, की नाही यार खरंच काहीतरी चुकतंय. मला हे नाही करायचं. मला इंटरेस्ट पाहिजे माझ्या आयुष्यात. काहीतरी असं चटपट पाहिजे आयुष्यात. आणि परत मी ठरवलं, की ठीक आहे ना, मग आपण एक फेसलेस YouTube चॅनल काढूया असं मी ठरवलं. ते कधी कॉलेज संपल्यानंतर 2 वर्षानंतर. पूर्ण 2 वर्ष माझं जे एमबीएचं 2 वर्ष होती ना, त्यात मी YouTube वगैरे काहीच विचार नाही केला. फक्त माझ्या मनात यायचे ते विचार, पण जसे यायचे ना तसे ते निघून पण जायचे. मी नाही काढलं YouTube. आणि एमबीए झाल्यानंतर
मी ठरवलं की आता आपण फेसलेस YouTube चॅनल काढायचं. आणि मी केलं सुद्धा फेसलेस YouTube चॅनल मी चॅनल काढलं, पण अजून मी YouTubeवरती व्हिडिओज अपलोड केले नव्हते. आणि मी व्हॉइस रेकॉर्ड करून काही 2-3 व्हिडिओ पण मी बनवले. पण मी ते अजून अपलोड केले नव्हते. बट त्यानंतर ना एकदा असंच मी शांत बसले आणि विचार केला, की आपण फेसलेस YouTube चॅनल का करतोय? जस्ट बिकॉज की आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक, काही सिबलिंग्स आपल्याला नावं ठेवतील, हसतील का? याचा विचार करून आपण फेसलेस YouTube चॅनल सुरू करतोय. इतकं आपण डरपोक आहोत का? आणि मुळात माझं सगळं क्लिअर होतं. माझं माइंडसेट सगळं क्लिअर होतं, की आपण YouTubeवरती काय करायचं? एक छान मोटिव्हेशनल जे आपल्याला जमतंय बोलायला, ते बोलायचंय. इन्स्पिरेशन काहीतरी बोलायचंय. सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी काहीतरी बोलायचंय. दॅट्स इट. मी वल्गॅरिटी प्रमोट करत नाहीये किंवा मी जातीभेदक, जातीवादक असं काही बोलत नाहीये. मग कशासाठी घाबरायचंय? मग मला वाटतंय ना, की मला YouTube सुरू करायचंय. पण ठीक आहे ना, त्याच्यामध्ये सक्सेस मिळणार आहे का नाही मिळणार आहे, ती नंतरची गोष्ट आहे. पण आधी मला स्टार्ट तर करू दे. आणि मग कशाला ते ह्या पॉइंटला लोकांचा विचार करणं हा मुळात मुद्दाच नाहीये, जो मी करत बसले होते. आणि सगळ्यात मेन गोष्ट सांगते तुम्हाला, कोणत्या पण कामाची सुरुवात असू दे. आपण काय करतो माहितीये का, आपल्याला ती परफेक्ट करायची असते. म्हणजे माझ्या डोक्यात जेव्हा YouTube येत होतं ना, तेव्हा असं वाटत होतं की नाही आपल्याकडे तर iPhone नाहीये ना, आपल्याकडे चांगला कॅमेरा नाहीये, आपल्याकडे चांगलं माईक नाहीये किंवा मी अजूनही जाड आहे आणि तेव्हा असं वाटायचं की आपण तर जाड आहोत, आपल्याला कोण बघणार आहे? पण ट्रस्ट मी यार, या सगळ्या गोष्टीपेक्षा तू किती मनापासून करतेस, तू लोकांना काय देतेस, हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून मग असं मला वाटलं, की परफेक्ट बनण्याच्या नादात ना, आपण खूप वेळ वाया घालवतोय. हा वेळ जर आपण ह्या प्रवासात लावला ना, तर हा प्रवास करत काही चुका घडतील, काही चांगले-चांगले अनुभव येतील, काही लोकांद्वारे सुद्धा आपल्याला काही छान-छान गोष्टी सजेस्ट होतील, की "रेवती हे चुकीचं आहे. असं नको, तू असं-असं कर." आणि या प्रवासातून काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. त्याच्यासाठी भाई तो प्रवास सुरू तर व्हायला पाहिजे ना. सो परफेक्ट बनायच्या नादाला नको लागू. स्टार्ट मेसी, बट ॲट स्टार्ट. जो तो प्रवास सुरू होईल ना, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी परफेक्ट बनत जातील. आणि मग मी फायनली असा डिसिजन घेतला, की आता काही विचार करायचा नाही. आता ओव्हर थिंकिंग करायचं नाही. लोकांचा विचार करायचा नाही. मित्र-मैत्रिणी कोणाला मी कोणालाच सांगितलं नाही, की मी YouTube सुरू करणार आहे किंवा माझं चॅनल मी सुरू केलंय. माझे व्हिडिओ सुद्धा अपलोड झाले, तरी सुद्धा मी कोणाला सांगितलं नव्हतं. किंवा मी WhatsAppवरून असं लिंक पाठवले, की बघ माझं YouTube चॅनल आहे, सबस्क्राईब कर, असं गरीब का कुछ तो भला करके. काहीही नाही. लिटरली मी काही केलं नव्हतं. मला अजून आठवतंय त्या दिवशी नुकती दिवाळी संपली होती. आणि मी छान माझा दिवाळीचा ड्रेस घातला होता आणि तो माझा सगळ्यात पहिला YouTubeचा व्हिडिओ होता. मला काहीही माहीत नव्हतं, की कसा अपलोड करायचा किंवा काय. ते पण मी YouTubeवरती जाऊन बघितलं. YouTubeवरती व्हिडिओ कसे बनवायचे किंवा YouTube जर्नी सुरू करायला सुद्धा मला YouTubeनंच मदत केली. आणि मग ते सगळं बघितलं मी. माझा पहिला-वहिला YouTubeचा व्हिडिओ मी अपलोड पण केला. स्वामींचं नाव घेतलं, जय बजरंगबली असं म्हटलं आणि तो व्हिडिओ अपलोड झाला. सो दॅट्स इट. हे खूप सिंपल आहे एखादी गोष्ट सुरू करणं. पण हे जे ओव्हर थिंकिंग आपण करतो ना, की करू की नको करू, लोकं नावं ठेवतील, हे करतील, ते करतील, त्याच्यामुळे ते खूप जास्त अवघड बनतं. आणि खरं सांगू का, माझ्या बाबतीत असं झालं, की आपण फक्त विचार करतो, की असं होईल, तसं होईल, मग तो मला नावं ठेवील, तो हे असं होईल, माझे व्हिडिओ शेअर होतील आणि मग मी चर्चेचा विषय वगैरे बनेल. कदाचित होतही असेल. आय डोंट नो. बट ना मला काही चांगली लोकं सुद्धा मिळाली. म्हणजे अजूनही काही माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी, दूरचे जवळचे नातेवाईक मला पर्सनली मेसेज करतात. "आम्ही तुझे YouTubeचे व्हिडिओ बघतो बरं का आणि तू खूप भारी बोलतेस बरं का." काय हवंय आणखी? म्हणजे लोकं ना आपल्याला अप्रिशिएट करायला, आपल्याला सपोर्ट करायला सुद्धा येतात. बट तुम्ही स्टार्ट तरी करा ना. भाई करके तो देख ले. लोकं येतात मदत करायला आणि ट्रस्ट मी खरंच येतात लोकं मदत करायला. आणि त्याच्यामुळे ना आपल्याला फक्त सुरुवातीची गरज आहे. फक्त सुरुवात कर. बाकीच्या प्रवासात तू चुकशील. तुझ्याकडनं चुका होतील. पण त्यात पण तू काहीतरी शिकशील ना, विचार कर. नाही,
लोकांचा नाही, लोकांच्या आधी ना स्वतःचा विचार कर. कारण 5-10 वर्षानंतर असं नको ना वाटायला, की मी आज का सुरुवात केली नाही. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यामुळे आणि लवकरच येईल वेगळ्या टॉपिकवरती काहीतरी वेगळं छान हटके बोलायला. तोपर्यंत कीप ग्रोइंग. थँक यू.